नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करतो स्वतः समजत असाल. मी वर्षा आयुर्वेदा रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज मस्त अशी तुमच्यासोबत एक इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करणार आहे. ते म्हणजे सात्विक रबडी रेसिपी. तर झटकीपट होणारी आणि 5 ते 6 इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे जे आपण रबडी बनवतो दुधापासूनची, तर त्याला 1-2 लिटर दूध घेतो, त्याला तासनतास उकळवतो, त्याला घट्ट करतो, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात साखर टाकतो, त्याच्यानंतर खवा वगैरे टाकतो आणि असे सगळं मिळून ती रबडी बनते. तर दूध जेव्हा आपण उकळत राहतो, आटवत राहतो, त्यातील प्रोटीन मिनरल्स सुद्धा ते आटले जातात किंवा मग वाफेमध्ये ते उडले जातात आणि खूप साऱ्या प्रमाणात साखर टाकतो, त्याच्यामुळे ते जास्त गोड होते. त्याच्यामुळं शुगरचे जे प्रमाण सगळ्यांना आता घरात एक जरी असं व्यक्ती असतो की त्यांना शुगर असतो. त्याच्यामुळे सात्विक रबडी रेसिपी मी करून बघितली घरी. खूप छान वाटली मला रेसिपी. म्हटलं चला तुमच्यासुद्धा शेअर करा. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ असतं, ते एक घ्यायचं, त्याच्यावरची साल काढायची, स्वच्छ धुवून घ्यायचं. तर या ठिकाणी मी काजू 10 ते 15 2 ते 3 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातले होते. तर अर्धी वाटी पाणी, स्वीट पोटॅटो आणि काजू मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने प्युरी बनवून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण एकीकडे प्युरी बनवून ठेवलेली आहे. तर दुसरीकडे मी मातीचं भांडं गॅसवर ठेवलं आहे लो फ्लेमवर गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जवळपास अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता या ठिकाणी माझ्याकडे मातीचे भांडे आहे, त्याच्यामुळे मी यूज करते. तर तुमच्याकडे स्टीलचं असेल तर तुम्ही स्टीलचं यूज करू शकता किंवा पितळीचं असेल तर अगदी बेस्ट. आणि नसेल तर तुम्ही आता शक्यतो पितळीची नसतात, पण स्टीलची भांडी सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात. मी म्हणेल शक्यतो जर्मलची भांडी वापरणं टाळा. स्टीलच्या भांड्यामध्ये ही रेसिपीज बनवायचा, जेणेकरून जे काय आपण इन्ग्रेडियंट्स टाकतो ते थेट आपल्या शरीरामध्ये पोहोचले जातील. सो थोडंसं पाणी गरम झालेलं आहे आणि जी आपण प्युरी काढली होती, सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्युरी काढून घ्यायची आहे बारीक एकदम. तर ती या भांड्यामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगोदर आपण पाणी याच्यामुळे टाकलं जेणेकरून जेव्हा आपण रबडीची जी प्युरी आहे सो ती त्याच्यात टाकल्यानंतर चिकटणार नाही पातेल्याला किंवा कढईला. त्याच्यामुळे आपण थोडंसं अगोदर अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि मस्तपैकी मिसळेल. आणि आता एक प्रोसेस करायची, आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. मातीचं जर भांडं तुम्ही वापरत असाल तर मातीचं उलटणं आणि उलटणं आणि पळी वापरा, जेणेकरून मातीचं भांड्याला जर स्टीलचे ह्याने हलवलं चमचे स्क्रॅच पडू शकतात किंवा मग मातीचे कण पदार्थामध्ये मिसळू शकतात. त्याच्यामुळे लाकडाचंच उलटणं किंवा पळी यूज करा. लो फ्लेमवर आपल्याला 10 मिनिटं ही रबडी शिजवून घ्यायची आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ती चिकटणार नाही. आणि थोडीशी मीडियम फ्लेम वाढवायची आहे. जोपर्यंत आपले बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडीशी हाय फ्लेम करायची आहे, जास्त नाही, थोडी. सो तर 10-15 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे बबल्स येतात. आणि बबल्स आले की आपली 80 ते 90% रबडी तयार झालेली आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये गोड मिक्स करू शकता. तर या ठिकाणी मी 3 ते 3.5 चमचे गोड मिक्स केलेला आहे आणि ही रेसिपी 2 ते 3 जणांसाठी आहे. त्याच्यामुळे 3 ते 3.5 चमचे गोड इनफ होतं, कारण की काजूसुद्धा गोड असतात आणि स्वीट पोटॅटो म्हणजे रताळेसुद्धा गोड असतात. त्याच्यामुळे जास्त गूळ किंवा गूळ पावडर टाकायची गरज लागत नाही. तर गूळ पावडर असेल तर तुम्ही डायरेक्टली 3 ते 3.5 चमचे गूळ पावडर टाकू शकता आणि गूळ असेल तर तो बत्ताईने कट करून मोपून 3 ते 3.5 चमचे गूळ यामध्ये टाकू शकता. आणि गूळ टाकल्याच्या गुळामध्येच मी थोडीशी विलायची पावडर आणि थोडंसं सेंधा नमक सुद्धा टाकलेलं होतं, त्याच्यामुळं ते सुद्धा टाकायचं आहे. 1 चुटकी सेंधा नमक टाकायचं आहे. आणि कोणतीही सात्विक रेसिपी बनवत असताना चव अगदी निखारून येण्यासाठी थोडंसं सेंधा नमक मी यूज करते. सेंधा नमक नसेल तर नॉर्मल नमक थोडंसं 1 पिंच म्हणतो आपण त्याला, तेवढंच टाकायचं आहे. आणि विलायची पावडर टाकायची आहे. आणि लास्टला आपल्याला टाकायचं आहे केशर. तर या ठिकाणी मी 10 ते 15 केशरचे धागे कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 तास भिजत घातलेले होते, तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर याच्यामुळे काय होतं, रबडीला एकदम टेक्स्चर भारी येतं, येल्लोइश कलर येतो, त्याच्यामुळं एकदम आणि खायला सुद्धा छान लागते ही रबडी. तर केशर नसेलच तर नाही टाकलं तरी देखील चालेल, असेल तर टाका, नाहीतर नॉर्मल थोडीशी हळद 1 पिंच हळद सुद्धा तुम्ही टाकू शकता कलर येण्यासाठी, नाहीतर नाही टाकलं तरी देखील चालतं. पण ही रबडी खायला अगदी
म्हणजे लाजवाब लागते. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि आता ऑलमोस्ट आपली रबडी तयार झालेली आहे. त्याच्यामुळं मातीच्या भांड्यामध्ये ऑब्विसली बनवत असेल तर बंद करायचं, झाकण ठेवायचं, कारण की मातीचं भांडं गरम असतं. त्याच्यामुळं 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवलं तरी एकदम टेक्स्चर छान येतं रबडीला. त्याच्यामुळे मी ते गॅस बंद करते आणि आपण डेकोरेट करायचं आहे, सो त्यासाठी ओळूया. सो फायनली आपली रबडी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही टॉपिंगसाठी या ठिकाणी पिस्ता किंवा मग काजू बदाम टाकू शकता. तर मी या ठिकाणी बदामाचे काप अशा पद्धतीने बनवले आहेत आणि टेस्ट अगदी लाजवाब झालेली. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आय होप आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया सगळं छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये.